हां. नमस्कार मित्रांनो, मी मनोहर पगारे आणि माझे सहकारी कार्यकर्ते नेते आम्ही सर्व नाशिक ते दिल्ली आणि दिल्ली ते ताशकंद असा उझबेकिस्तानचा आणि कझाकिस्तान अलमाटी नुकताच दौरा करून आलो आहोत. दिल्लीत पोहोचल्यावर अजय भवनला भारतीय कम्युनिस्ट पक्ष महासचिव डी राजा यांची भेट झाली. त्याच दरम्यान भालचंद्र कांबळेंची भेट झाली आणि या दरम्यान अतुल कुमार रांजन यांचं निधन झाल्याची बातमी आल्यानंतर अतुल कुमार रांजन यांना अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर मग आम्ही 2 तारखेला दिल्लीला पोहोचल्यानंतर 3 तारखेला फ्लाईट असल्याकारणाने आम्ही दिल्लीमध्ये काही वेळ घालवण्यासाठी फिरलो. लाल किल्ला बघितला आणि संसद भवन बघितलं आणि इंडिया गेट बघितलं आणि त्यानंतर आमची फ्लाईटची वेळ झाली आणि मग आम्ही विमानतळावरती पोहोचलो आणि तिथून ताशकंदला विमानात बसून ताशकंदला पोहोचलो. मग ताशकंदला पोहोचल्यानंतर हे बिल्डिंगचा फोटो काढला आणि म्हणजे आकर्षक असा वाटला म्हणून काढला. नंतर फुलांच्या दुकानांमध्ये गेलो. फुलांच्या दुकानांना भेटी दिल्या. आकर्षक अशी फुलांची सजावट बघून आमचा मोह आवरला नाही. आणि त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव राजू देसले बरोबर होते. काही फळांची पण दुकानं आम्हाला तिथे दिसली आणि आम्ही ज्या ठिकाणी हॉटेल घेतलेलं होतं तर त्या हॉटेलच्या शेजारीच एक मॅजिक सिटी म्हणून भाग आहे. तिथे आम्ही गोदा पार्कला भेट दिली आणि तिथे चावमेव केलं. थोडंसं खाल्लं आम्ही आणि नंतर पुन्हा कॅनलला सजावट करण्यात आलेली आहे गोदा पार्कसारखी. तर इथं आम्ही वेळ घालवला आणि ही सगळी म्युझिक फाउंटन जे आहेत तर ते लाईटिंगमध्ये अजूनच सुंदर असे दिसतात. आमचे मित्र कोल्हे संध्याकाळी या म्युझिक फाउंटनचा आनंद घेताना तिथला आनंद घेतल्यानंतर आम्ही म्युझिक सिटीला गेलो, आपलं मॅजिक सिटीला आणि मॅजिक सिटीलाही आम्ही फाउंटनचा आनंद घेतला. रात्रीच्या वेळेला ताशकंदमधील मॅजिक सिटीचं असं सुंदर असं सौंदर्य आपल्याला बघायला मिळत आहे लाईटिंगमध्ये. आणि इथला सगळं आम्ही रात्रीचा संध्याकाळी रात्रीचा लाईटिंगमधला हा म्युझिक फाउंटनचा आनंद घेऊन आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलला मुक्कामी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. पहिलं लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. याच दरम्यान आम्हाला तिथले ज्येष्ठ त्यांच्याशी गप्पा मारल्या. बॉलिवूडच्या संदर्भात असं खूप फॅड आहे आणि खास करून राज कपूर यांची आठवण करून देताना त्यांनी त्यांच्या आवाजात गाणं पण गायलं. त्यांनी त्यांच्या आवाजामध्ये दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा हे गाणं गायलं. त्यानंतर आम्ही चोक्षी बाजारला रवाना होण्यासाठी ताशकंदच्या मेट्रो या गाडीने पोहोचलो. मेट्रोनी पोहोचलो आणि या चोरशी बाजार जो आहे तर तिथलं हे दृश्य आहे. चोरशी बाजारचं तुम्ही जे आत्ता बघता आहात ते. आणि याच्यामध्ये किराणा दुकानाचं पण आहे, डाळी वगैरे फ्रूटचं पण आहे, आपली भाजीपाला पण आहे, अंडी आहेत आणि बस स्टँडवरून समरकंद या शहरासाठी रवाना झालो.